नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आणि आपल्या सोबत आहेत अतिशय हुशार असे शेतकरी, स्वतः पेरूचे 2018 पासूनच शेती करत असणारे श्री शिवाजी कसरू सोनवणे। नमस्कार। मागचा अतिशय कळकळीचा असा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला। पेरू क्षेत्रातल्या ज्या काही गोष्टी सध्या चालू आहेत, काय आहेत, लागवड करताना कोणता विचार करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पण एक दुसरी बाजू अशी पण आहे की जी लागवड जिचा आहे त्याच्यानंतरचा येतो सगळ्यात महत्त्वाचा विक्री व्यवस्थापनाचा विषय, की विक्री झाली नाही तर बाय प्रोडक्ट कोणते करायला पाहिजे याच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत। तर आमचं डिस्कशन झालं, तर भाऊ तुम्ही काही बोला, आपण डिस्कशनने करूया। आता मी छोटा शेतकरी समजा, ज्यांनी 30, 40, 50 एकर लावलेले त्यांनी पण विचार केला पाहिजे की आपल्याला पेरूला एक्सपोर्टर भेटले पाहिजे। महत्वाचे एक्सपोर्टर पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे। त्यांना कुणी आता सीजनला भरपूर माल निघणार आहे, जर त्याच्यापैकी 30% जरी माल एक्सपोर्टवाल्याने घेतला, राहिलेला 70% माल समजा 40% आपल्या लोकल मार्केटला जरी विकला किंवा आपल्या इंडियामध्ये जरी विकला, राहिलेला जो 2 का 10-20% माल जो खराब माल आहे तो फेकण्याऐवजी त्याच्यापासून रिप्रोडक्शन काही होईल का बाबा, याच्या पण आपण काही तज्ञांची माहिती घ्यावा, असं मदत करा का काही पेरू शेतकरी बागायतदारांना त्यांची माहिती असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत। म्हणजे जे द्राक्ष बागायतदार आहे, मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता मोवाडीच्या इकडे व्हिजिट करून आलो, कळमकर भाऊंकडे 70-80 एकरच्या आसपास त्यांच्या जमिनी, त्यांचं क्षेत्र आहे ते आता पेरूच्या याच्यात आहे। म्हणजे हे असे खूप सगळे हुशार जे शेतकरी तसे असतील किंवा महाराष्ट्रातले पूर्ण त्यांची घेऊ मदत आपण। सुरेश कळमकर आपले चांगले आणि राजन कळमकर असे जे म्हणजे द्राक्ष बागायतदार संघवाले ना त्यांना घेऊ, किंवा जे एक्सपोर्टर आहे जे आज फ्रूट एक्सपोर्ट करतात, आंबा, केळी, द्राक्ष, त्यांना सांगू करा तुम्ही याच्यात मदत करा, तुमचं काम होईल, शेतकऱ्याचं काम होईल असं। म्हणजे आजही जर मला माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जेव्हा बघितलं तर सध्या दुबईला 1600 रुपये, हो बरोबर, जर्मनी वगैरे इकडे जर न्यूझीलंड वगैरे बघितलं तर 2000 रुपये प्लस किलो पर केजी किलो असं सगळं चालू आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी फक्त एकच बाजू लागवड वगैरे बाकीच्या गोष्टी पण शेतकऱ्यांनी, माझं स्वतः त्याच्यावरती अभ्यास चालू आहे, भाऊंचं आमचं चालू आहे, आमचा सगळा ग्रुप त्याच्यावरती विचार करतोय, अभ्यास चालू आहे। कारण की आंबा बाहेर जातोय, केळी बाहेर जात आहे, द्राक्ष कंटिन्यू जात आहे, म्हणजे फळं आपली जात आहे। पेरू पण होतो सर, पेरू पण होतो, पण ऍक्च्युअली एक्सपोर्ट पर्यंत आपण ज्यांचा काही एक्सपोर्ट होतो ना तर त्यांना माहित नाही, पण त्यांनी तयारी केली पाहिजे। ज्यांना जर एक्सपोर्ट करायचं आहे, जे त्या क्षेत्रात लोक आहे मान्यवर, त्यांनी आता पेरूचा 2 महिन्यांनी लार्जेस्ट माल मार्केटला येणार आहे। 2 महिन्यापासून तर डायरेक्ट 3 महिने, म्हणजे कंटिन्यू 3 महिने खूप माल राहणार मार्केटला। जर एक्सपोर्टवाल्यांनी तयारी केली समजा आजच, तर त्यांना जे पुढे लागणारा वेळ तो आता भेटू शकतो, कारण 2 महिने त्यांना फुल माल भेटतो। कारण त्यांना कंटिन्यू ऍडजस्ट करणं, त्यांच्या एक्सपोर्टच्या पुढच्या काही समस्या असतील त्या ऍडजस्ट करणं, तर त्यांना व्हावे 1-1.5 महिना। बरोबर। आणि हेच शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांकडे आहे, ज्यांनी लागवड केली, त्यांनी याचा विचार करा, शोधत राहा। शोधलं तर सगळ्या गोष्टी होणार आहे, ते आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळून सगळ्यांना करायचंय। राहिला प्रश्न लोकल ज्या विक्री आहेत, आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतील, भाऊ स्वतः गुजरातमध्ये चांगलं मार्केट आहे, मुंबईला चांगलं मार्केट आहे, मुंबईला विकतो आपण, गुजरातला विकतो, लोकल मार्केटला विकतो। बरेचसे शेतकरी, माझं समजा काठमांडूला मी पाठवत असतो, भाऊंचा स्वतः सिलिगुडीला पाठवला मी, स्वतः ते पाठवत असतात। सिलिगुडी, पंजाब, लोकल मार्केटला जर व्यापारी असतो, व्यापार आपल्याला जसं परवडलं तसं द्यायचं, कारण पाठवायला खर्च येतो, पॅकिंग लेबर, अमक दमक, व्यापाऱ्यांकडे ते सगळं ऍक्च्युअली रेडी असतं। म्हणजे त्याच्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा, आणि एक मला असं अनुभवलं का आपल्या मालापेक्षा व्यापाऱ्याचा माल तिथला व्यापारी 50-100 रुपयांनी प्लस विकतो, कारण तो कंटिन्यू माल देतो। आपलं काय सीजनला 1-2 वेळ जाईल तेवढाच, हा पण आहे फरक त्याच्यामध्ये। म्हणून आता हे सगळे गोष्टी ज्या आहेत, मुद्दे आहेत, हे फक्त आपल्या सगळ्यांचे, आम्ही जे बोलतोय हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी बोलतोय, आणि आपण सगळ्यांचाच हा विषय आहे। पेरू शेतकरी आहेत त्या सगळ्यांनी विचारपूर्वक लागवडी करा, विचारपूर्वक लागवड करताना सगळ्या गोष्टींचा विचार करा, विक्री व्यवस्थापनाचं बघा। बऱ्याचशा ठिकाणी रायगडच्या एका शेतकऱ्याचा फोन आला होता मला, त्यांनी विक्री केली, चांगलं 1 नंबर क्वालिटीचा पेरू बनवला, माहिती नव्हतं त्या माणसाला, 50 रुपये रेट बाहेर चालू होता, मला फोन आल्यानंतर त्यांचा माल एका शेतकऱ्यांनी 25 रुपये किलोनीच सगळा घेऊन गेले, त्याला माहितीच नाही। म्हणजे ह्या गोष्टी, तुम्ही माल चांगला बनवाल, पण तो कसा विकायचा आहे, ज्या दिवशी तुम्ही पेरू लागवड करता तिथूनच तुमच्या डोक्यात सगळे चक्र फिरायला पाहिजे, तुमचा मार्केटचा अभ्यास असायला पाहिजे। भाऊंनी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। शेतकरी पूर्वीपासून भाजीपाला घ्या, द्राक्ष, टमाटा, हे तो पिकवतो, खूप शेतकरी मेहनत घेतो, रात्रीच कष्ट करतो, पण तो विक्री व्यवस्थापने फसतो, विक्रीमध्ये पाठ फसतो।
हे स्वतःच करायचे, कुणाच्या भरोश्यावरती राहू नका. स्वतः बघा, स्वतः सगळं करा आणि त्याचा अभ्यास चालू ठेवा. भविष्य चांगलं आहे, पण सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला लागणाऱ्या खर्चाचं नियोजन करा, कारण की नंतर खूप जास्त खर्च हा आपल्याला पेरू निघेपर्यंत लागत असतो. लागवडीला खूप कमी खर्च आहे, पण तिथून पोहोचण्याला तिथून माल निघेपर्यंत खूप खर्च. एकरी काय वाटतं तुम्हाला? एकरी मी तर दिलेला एकरी खर्च तुमचा. एकरी तुम्ही जर बारीक सारी जर धरला पहिल्या वर्षी किती काढला तर तो 30-40 क्विंटल माल काढी, 3-4 टन माल काढी. आणि तो 3-4 टन माल जर 40 रुपयांनी विकला तर 4-16 1.5 लाख रुपये होईल त्याला, पण त्याचा खर्च 2 लाख व्हायला असतो. बरोबर. पहिल्या वर्षी तो 40,000 याच्यात जास्त, पण दुसऱ्या वर्षी तो मिळतो. पण असे काही शेतकरी का पहिल्या वर्षीच उत्पन्न काढून फिरतात पण असं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. चालेल, धन्यवाद. तुमचे अनुभव आता आम्ही एकदा तुमच्या शेतावरती मी येणार आहे, तुमच्या बोलणं झालं. आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर भाऊंनी खूप महत्वाच्या गोष्टी, मला खूप गोष्टी सांगायच्या होत्या. काही तुम्हाला असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळेजण, आपण सगळेजण शेतकऱ्यांसाठी करूया. धन्यवाद सर्वांचे. नमस्कार.